मी त्याचं आठवण या ठिकाणी हृदयातून बोलून दाखविले ही याला निष्ठा म्हणतो मी। अशा प्रकारची निष्ठा असेल, प्रामाणिकपणा असेल, जिद्द असेल, हा जर प्रत्येकाच्या अंगामध्ये असेल तर नक्की आपला जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये आपण अपेक्षित ठरणार नाही, यशस्वी होणार। आणि साहेबांचं स्मरण करून जर आपण सकाळी उठून कामाला लागलात तर काम झाल्याशिवाय राहणार नाही। माझ्या ऑफिसमध्ये दररोज ताईसाहेब आपल्या या भागातले लोक येतात। परवा शिवाजीराव बी आले, दिलीपराव तर नेहमी येते, तोंडे साहेब येते, पण गोपाळराव बी आले, सगळी विरोधी मंडळी, आपली मंडळी सगळे आले। सगळ्या साहेबाच्या फोटोकडे बघितलं की प्रसन्न वाटलं त्याला। यासाठी मी हे सांगतो की साहेबाने मला आशीर्वाद दिला तर साहेबाला आजही आपला प्राण बी गेला किंवा प्राण द्यायची वेळ आली साहेबासाठी, साहेबाच्या कुटुंबासाठी, तर आपली तयारी आहे असं जर आपण मनात ठेवलं तर निश्चितपणे आपण यशस्वी होईल। साहेब मला मी म्हणलं होतं कारखाना टाकायचा शिरसाळा भागामध्ये, साहेब म्हणले अरे हे तुमचाच आहे ना कारखाना म्हणणार, नाहीतर घ्या म्हणले पानगाव। मग म्हणलं नको साहेब मी काढीत नाही, पण म्हणले तुम्हाला मला एक दिवस कारखाना सुद्धा करून द्यायचा आहे। मगरला बोलून आपल्याकडे एमडी होते मगर, त्याला म्हणले सर्वे करा, परंतु बॅडला कान आपला तो राहिला वडवणीचा, तसाच करायचा होता आपल्याला कारखाना, तोही राहिला।